तिकीट केलेलं आहे तशा प्रकारे आता पुरुषांना देखील अर्ध तिकीट राज्य सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आलेलं आहे। यासाठी पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये सर्व पुरुषांनी ही 4 कागदपत्रे सरकारला सादर करावी लागणार आहेत। तर तुम्हाला इथून पुढे कायमचं एसटी प्रवासामध्ये अर्ध तिकीट आता होणार आहे। महाराष्ट्रातील सर्व पुरुषांसाठी खुशखबर आली आहे। आता महिलांप्रमाणेच पुरुषांना एसटी प्रवास करताना आता भाड्यामध्ये सवलत मिळणार आहे। जर एसटी प्रवासाचे तिकीट 100 रुपये असेल तर फक्त तुम्हाला आता 50 रुपये भरून अर्ध्या तिकिटावर कुठेही महाराष्ट्रात आता तुम्हाला इथून पुढे फिरता येणार आहे। त्यासाठी 2 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला ही 4 कागदपत्रे सरकारला आता सादर करावी लागणार आहेत। जे पुरुष ही 4 कागदपत्रे सादर करतील त्यांनाच बसमध्ये अर्ध्या तिकिटावर इथून पुढे आता प्रवास तुम्हाला करता येणार आहे। त्यांनाच अर्ध्या तिकिटामध्ये कुठेही महाराष्ट्रभर आता फिरता येणार आहे। अन्यथा तुम्हाला फुल तिकीट इथून पुढे बसमध्ये आता प्रवासाला द्यावे लागणार आहेत। त्यामुळे कोणती 4 कागदपत्रे सरकारला द्यावी लागणार आहेत फक्त 2 मिनिटांचा वेळ काढून या व्हिडिओला लक्ष देऊन तुम्ही आता बघायचं आहे, कारण अंतिम मुदत फक्त 2 दिवसच मित्रांनो बाकी राहिले आहे। उद्याचा 1 दिवस आणि परवाचा 1 दिवस या 2 दिवसामध्येच ही 4 कागदपत्रे तुम्हाला सरकारला आता जमा करावी लागणार आहेत। कुठेही जाऊन तुम्ही जमा करायचे आहेत आणि त्या ठिकाणी बघा आता कुठे जमा करायचे आहेत तुम्हाला तुमच्या जवळचा एसटी डेपो जो आहे तालुक्याच्या ठिकाणी एसटी डेपो जो आहे तर त्या ठिकाणी कागदपत्रे तुम्हाला जमा करायचे आहेत। कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला सांगण्यात आली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की हा व्हिडिओ पाठवायचा आहे। बघा राज्य सरकारची प्रचंड मोठी घोषणा आता झालेली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त काल मोठी घोषणा झाली। आता पुरुषांनाही एसटीच्या तिकिटामध्ये आता सवलत मिळणार आहे। पुरुषांना नेहमी वाटायचं की सगळ्या सवलती फक्त महिलांनाच आहेत। महिलांना एसटी मध्ये हाफ तिकीट झालेलं आहे। लाडक्या बहिणीचे महिन्याच्या महिलांना 1500 रुपये मिळतात। मग पुरुषांनी सरकारला मतदान केलं नाही का? अशा प्रकारच्या टीका आता विधानसभेत झाल्याने पुरुषांना बस प्रवासामध्ये सवलत मिळाली आहे। परंतु जे पुरुष ही 4 कागदपत्रे सरकारला 2 दिवसांच्या आतमध्ये देतील त्यांनाच अर्ध्या तिकिटावर पूर्ण महाराष्ट्रभर आता प्रवास या ठिकाणी मित्रांनो करता येणार आहे। त्याचं कारण म्हणजे सर्व पुरुषांना अर्ध्या तिकिटावर प्रवास आता मिळणार नाही मित्रांनो। काही ठराविकच पुरुषांना आता यामध्ये अर्ध्या तिकिटावर आता इथून पुढे प्रवास तुम्हाला मिळणार आहे। मग यासाठी सरकारने काय अटी ठेवले आहेत नेमकं तुम्हाला कागदपत्र 4 कोणती आता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आता ही सरकारनं घोषणा केल्या नेमकं कधीपासून चालू आहे तर बघा मित्रांनो, आता बघा मित्रांनो सरकार काय म्हणतंय की आता सर्वच पुरुषांना आता अर्ध्या तिकिटावर प्रवास करता येणार नाही। फक्त काही ठराविकच पुरुष आहेत त्यांना अर्ध्या तिकिटावर प्रवास करता येणार आहे। मग 4 कागदपत्र तुम्हाला यासाठी सादर करायला सरकारने सांगितले। सर्वात मोठी घोषणा पुरुषांसाठी केली आहे जिची सुरुवात देखील आता लवकरात लवकर होणार आहे। त्याची तारीख आता जाहीर केली आहे। त्यामुळेच व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की कोणत्या पुरुषांना बसमध्ये तिकिटात आता सवलत मिळणार आहे, यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत, कोणता अर्ज तुम्हाला आता भरावा लागणार आहे, कोणत्या तारखेपासून कोणत्या जिल्ह्यात पुरुषांना बसमध्ये तुम्हाला सवलत मिळणार आहे। बघा मित्रांनो तुम्ही पण एसटीने प्रवास करत असाल, बसने महाराष्ट्रात कुठे जर तुम्हाला प्रवास करायची इच्छा असेल आणि जर तुम्हाला अर्ध्या तिकिटावर जसं महिलांना केले सरकारनं तसं अर्ध्या तिकिटावर जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता एक मोठी गुड न्यूज आली आहे। बघा 2021 मध्ये आता बघा तुम्हाला माहित असेल 2019 ते 2021 या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये सरकारने महिलांसाठी एक क्रांतिकारी मोठा निर्णय घेतला, ज्यामध्ये 50% सवलत महिलांना एसटीच्या प्रवासात भाड्यामध्ये 50% सवलत आता एकनाथ शिंदे साहेबांनी ही घोषणा त्यावेळी केली होती। ज्यामुळे महिलांना 2019 ते 21 पासून राज्यात कुठेही त्या ठिकाणी एसटीने प्रवास आता तुम्हाला अर्ध्या तिकिटावर 50% तिकीट तुम्हाला काढावं लागतं। हे तुम्हाला पण माहित आहे। तुमच्या घरातील बायका सुना ज्या असतील किंवा तुमच्या मुली असतील तर त्या 50% जे एसटीचं बसचे तिकीट आहे तर ते 50% देऊन त्या ठिकाणी ते मोफत कुठेही फिरू शकतात। आता एसटी मधून प्रवास करायला लागल्या आणि एका अहवालानुसार या महिलांचं जे तिकीट आहे बघा आता काय झालंय की महिला या हाफ तिकिटावर योजनेनंतर म्हणजे हाफ अर्ध्या तिकिटावर महिला या महाराष्ट्रभर कुठेही फिरायला लागला। आणि कुठं जरी तुम्ही बघितलं आता एसटी जर प्रवास आपण करत असताना जर पाहिलं तर एसटी मध्ये जास्तीत जास्त महिलाच आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात।
त्यामुळे आता एसटी महामंडळाला असं समजलं की प्रवाशांची संख्या 25% वाढली। याचा परिणाम थेट आता एसटीच्या उत्पन्नावर झाला आहे। 2019 ते 2023 या काळात एसटीच्या उत्पन्नात 15% वाढ झाल्याचं सरकारला लक्षात आलंय। म्हणजेच सवलत देऊन एसटी महामंडळाने काही सुद्धा नुकसान केलं नाही, भरपूर फायदा एसटी महामंडळाला झालाय। त्यामुळे आता ही म्हणजे जे काय असेल हा फायदा लक्षात घेऊन परिवहन मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक यांनी आता पुरुषांना आता एसटी बसमध्ये सवलत देण्याची आता या योजनेची घोषणा या ठिकाणी केली आहे। त्यामुळे आता बघा, आता बरेच पुरुष आता सरकारवर नाराज होते की लाडकी बहीण योजना महिलांसाठी काढली, हाफ तिकीट योजना बसमध्ये महिलांसाठी काढली, मग पुरुषांसाठी काय? तर यासाठी आता पुरुषांसाठी पण आता अर्ध्या तिकिटावर बसमध्ये तुम्हाला प्रवास करता येणार आहे। यासाठी 4 कागदपत्र तुम्हाला कोणती लागणार आहेत बघा। आता बघा मित्रांनो, आता बघा काय म्हणतो ते की सगळे पुरुष आता त्या ठिकाणी सरकारवर टीका करू लागले, विरोधक टीका करू लागले की सर्व योजना ज्या आहेत त्या महिलांसाठी सरकार काढत आहे, पुरुषांसाठी काहीच काढत नाही। त्यासाठी सर्व पुरुषांसाठी अर्ध्या तिकिटावर आता तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रभर कुठेही तुम्हाला मोफत सवलत म्हणजे अर्धे तिकीट 100 रुपये तिकीट असेल तर फक्त 50 रुपये तुम्हाला या ठिकाणी आता काढावं लागणार आहे। मग कोणत्या पुरुषांना हा लाभ मिळणार आहे, यासाठी काय अटी सरकारने ठेवल्या आहेत सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तसेच कोणत्या तारखेपासून ही योजना सुरू होणार आहे, कोणती 4 कागदपत्रे तुम्हाला सरकारला जमा करावी लागणार आहेत। 2 दिवसांमध्ये ही कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागणार आहेत, कारण 2 दिवसानंतर पुरुषांना हाफ तिकीट योजना लागू होणार आहे। बघा आता फक्त उद्या आणि परवा 2 दिवसच तुमच्याकडे बाकी आहेत। या 2 दिवसांमध्ये ही कागदपत्रे लवकरात लवकर तुम्हाला जमा करावी लागणार आहेत। कुठे जमा करावी लागणार आहेत? तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला एसटी डेपोमध्ये जमा करावी लागणार आहेत। तुम्हाला जर इथून पुढे कायमचं अर्ध्या तिकिटावर जर एसटी मध्ये प्रवास करायचा असेल तर ही 4 कागदपत्रे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण ही कागदपत्रे तुम्हाला दिल्याशिवाय तुम्हाला हे तिकीट हाफ तिकीट ही योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। बघा सरकार काय म्हणते की आता प्रवाशांची संख्या फुल्ल वाढलेली आहे। आता महिलांचा जर विचार केला तर एसटी कडे जर बघितलं तर सगळ्या महिलाच तुम्हाला प्रवास करताना दिसतील, कारण अर्धे तिकीट आहे म्हणल्यावर जास्त महिला प्रवास आता एसटीने करू लागल्या। तशा प्रकारे सरकारचं काय म्हणणं आहे की पुरुषांना जर हाफ तिकीट केलं तर पुरुष पण जास्तीत जास्त आता एसटीने प्रवास करतील, ज्याचा फायदा आता एसटी महामंडळाला होतो। म्हणजे कसं होतो, जास्त प्रवाशांची संख्या वाढली का एसटीत जास्त माणसं बसतात, त्यामुळे आता प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे महिलांचा जर विचार केला, महिलांना हाफ तिकीट केल्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना जे काय असेल तसेच एसटी महामंडळांना त्यांना फायदा झालेला सरकारला लक्षात आले। त्यामुळे तुम्हाला पुरुषांना पण आता या ठिकाणी तुम्हाला अर्ध तिकीट करायचं सरकारनं ठरवलंय। तर बघा आता पुरुषांना हाफ तिकीट करण्याची तारीख त्या जवळ आलेली आहे, म्हणजे सरकारनं आता तुम्हाला थोडकेच दिवस बाकी आहेत, तुम्हाला आता अर्ध तिकीट सरकार करणार आहे। मग यासाठी तुम्हाला 4 कागदपत्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता सरकारला सादर करावी लागणार आहेत असं सांगितलंय। बघा आता महिलांसाठी जी सवलत सरकारने सुरू केल्या तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी काय सवलती सुरू केल्या, म्हणजे ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय तर तुम्हाला वयाच्या 70 वर्षावरील किंवा 65 वर्षावरील जे काय सरकारने सांगितले त्या ठिकाणी ते वय झाल्यानंतर आधार कार्ड दाखवल्यानंतर तुम्हाला अर्ध तिकीट ज्येष्ठ नागरिकांना घेतलं जातं, महिलांना तर अर्ध तिकीट घेतलं जातं। मग त्यामध्ये काय व्हायले बघा, आता आपण काय करतो की पहिला काय व्हायचं की सर्वच ज्येष्ठ नागरिक वयस्कर लोक आधार कार्ड दाखवायची, कंडक्टर ती व्यवस्थित तपासायचा, त्या ठिकाणी सोडून द्यायचा। मग यामध्ये काय गैरप्रकार आढळल्याचं सरकारला लक्षात आले, त्यामुळे कागदपत्र मागवलेत। 4 कागदपत्र आहेत, कोणती आहेत नक्की बघा। आता बघा या ठिकाणी काय म्हणले की पहिला काय व्हायचं की आधार कार्ड फक्त दाखवायचं, कंडक्टर व्यवस्थित त्या ठिकाणी जन्मतारीख तेवढं बघायचा आणि त्या ठिकाणी सोडून द्यायचा, परंतु यामध्ये गैरप्रकार आढळल्याचं सरकारला लक्षात आले। त्यामुळे आता आधार कार्ड ओरिजिनल तुम्हाला आधार कार्डाचं झेरॉक्स द्यावं लागणार आहे। त्या आधार कार्डवर तुमचं जे वय असणार आहे तर ते खरोखर जन्माच्या दाखल्यावरती जे वय आहे तर ते वय असणं अपेक्षित आहे। आधार कार्डवर पहिला काय होत होतं की फक्त तुमचं जे वर्ष आहे म्हणजे काय 1970, 1975, 1980, 1990 किंवा 1965 असं एवढं असायचं, परंतु या ठिकाणी आता काय म्हणते सरकार की तुमचं परफेक्ट वय खरं वय त्या ठिकाणी आधार कार्डवर असलं पाहिजे। म्हणजे कसं, आता एखादा जन्म झाला असेल की बाबा 1980 ला 1970 ला जन्म झाला असेल
तर ज्या दिवशी जन्म झाला आहे, समजा 25/7/2001 ला जन्म एखादा झाला असेल किंवा 25/7 जे काय असेल ते 1980, म्हणजे असं परफेक्ट लिहिलेली जन्मतारीख आधार कार्डवर असणं अपेक्षित आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। जर असं नसेल तुमच्या आधार कार्डवर तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे आता सांगण्यात आलंय। मग बघा आता, मग तुम्हाला व्यवस्थित आधार कार्ड काढून घ्यायचं आहे। तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमचं जे काय असेल ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल तुमच्याकडे, त्या ठिकाणी तुम्ही काढून घ्यायचं आहे। आधार कार्ड व्यवस्थित अपडेट करायचं आहे, त्यामुळे काही कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत। आता कुठला वेगळा अर्ज करावा लागणार आहे का बघा, कोणत्या बससाठी ही सूट जी आहे तर ती सरकारकडून देण्यात येणार आहे। बघा किती टक्के सूट तुम्हाला असणार आहे पहा। सगळ्यात आधी आता तारीख सांगतो बघा, त्या तारखेपासून तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। तर बघा 1 जुलै 2025 पासून, म्हणजे आता येणाऱ्या 1 जुलै 2025 पासून ही योजना आता सुरू होणार आहे। मग आता या अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्यासाठी नेमकं सरकारच्या माध्यमातून काय अटी काय लावलेत बघा, अटी आहेत, कागदपत्र आहेत, काय काय लावलेत बघा। आता परिवहन मंत्री जे आहेत म्हणजेच कोण आहेत की प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत, तर त्यांनी पुरुष जे आहेत तर त्या पुरुष बसमध्ये प्रवाशांसाठी तर 15% सवलत त्यांनी जाहीर केल्या। होय मित्रांनो, 15% पुरुषांना आता बसमध्ये लांब पल्ल्याच्या बसमध्ये या ठिकाणी आता 15% सूट मिळणार आहे। आता यासाठी एक अट महत्त्वाची सरकारने ठेवली आहे बघा। आता बसमध्ये सूट मिळणार आहे, कोणत्या बसमध्ये सूट मिळणार आहे बघा, लांब पल्ल्याच्या बसमध्ये त्या ठिकाणी सूट मिळणार आहे। आता लांब पल्ल्याच्या बस म्हणजे कुठल्या तर बघा 1 जुलै 2025 पासून तुम्हाला एसटी बसमध्ये आता तुम्हाला लांब पल्ल्याच्या बसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आता तुम्हाला प्रवास हा त्या ठिकाणी मिळणार आहे। तर बघा शिवनेरी बस जी आहे तर बघा शिवनेरी बसमध्ये तुम्हाला लांब पल्ल्याच्या बसमध्ये महागड्या प्रीमियम गाड्याच्या बसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 15% सवलत मिळणार आहे। यासाठी तुम्हाला महत्त्वाची कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत। तर बघा आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्यामध्ये 15% सूट तुम्हाला देण्याचं ठरवलंय। म्हणजे 15% सूट देण्याचं म्हणजे काय, आता तुम्हाला जर 1000 रुपयाचं तिकीट झालं महाराष्ट्रभर फिरायचं कुठेही जायचं मुंबईला, तर तुम्हाला त्या ठिकाणी 150 रुपये सूट करण्यात आले। परंतु आता सगळ्यात महत्त्वाचा निर्णय तुम्हाला अर्ध्या तिकीटाचा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे की पुरुषांना अर्ध तिकीट कधी होणार आहे। तर बघा सरकार आता यावर विचार करू लागला आहे की तुम्हाला 15% तर आता 1 जुलै 2025 पासून तुम्हाला 15% सूट देण्यात आल्या, परंतु तुम्हाला अर्ध तिकीट जे करायचं आहे जसं की महिला वर्गासाठी अर्ध तिकीट केले तर तेवढं करण्यासाठी तुम्हाला अजून काही अवकाश आहे। सरकारचा विचार चालू आहे, सूत्रांकडून माहिती मिळते की आता तुम्हाला महत्त्वाचं 2026 जानेवारी 2026 ला म्हणजेच पुढच्या वर्षी तुम्हाला सर्व पुरुषांना अर्ध्या तिकिटावर प्रवास करणार असल्याचं सरकारच्या त्या ठिकाणी सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळते। परंतु यासाठी तुम्हाला कागदपत्र 15% सवलतीसाठी तुम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागणार आहेत। तर ती म्हणजे आधार कार्ड तुमचं महत्त्वाचं, त्या ठिकाणी पॅन कार्ड, तुमचे ओळखपत्र जे असतं ते, तसेच तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर ज्येष्ठ नागरिक कार्ड, तुमचे आधार कार्ड अपडेट करून द्यायचं आहे। म्हणजे आधार कार्डवर तुमचा पत्ता, तुमचं नाव, त्या ठिकाणी तुमचं जन्मतारीख व्यवस्थित अपडेट करून त्या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागणार आहे। मित्रांनो, तुम्हाला अर्ध्या तिकिटावर जी सवलत आहे तर ती पुढल्या वर्षी तुम्हाला देण्याची दाट शक्यता आहे। परंतु सध्या तरी 1 जुलै 2025 पासून प्रताप सरनाईक जे आहेत तर ते परिवहन मंत्री आहेत, तर त्यांनी 1 जुलै 2025 पासून सर्वांना आता 15% सवलत आता पुरुषांना लांब पल्ल्यांच्या गाड्यामध्ये म्हणजे शिवनेरी वगैरे डायरेक्ट पुणेहून मुंबईला जाते किंवा मुंबईहून नाशिकला जाते, लांब पल्ल्यांच्या गाड्यामध्ये तुम्हाला 15% सवलत या ठिकाणी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।